हाच सुख दुःखाचा अनुभव आपण घेऊन चालतो. ज्यावेळेस आपल्या गावात एखादा म्हातारा व्यक्ती असतो, त्याचा मृत्यू होतो आणि ते यात्रा निघते. बरोबर आहे. एक म्हातारा व्यक्ती आपल्या घरातला आजी बाबा मृत्युमुखी पडला, त्याची अंत्ययात्रा निघते. ती अंत्ययात्रा जेव्हा जाते ना, तेव्हा मी त्याला मेलेला देह म्हणत नाही, अनंतात विलीन झालेला देह म्हणत नाही, तर तो एक अनुभवानं समृद्ध असलेला असा एक ग्रंथ असतो. अनुभवानं समृद्ध असलेला असा एक ग्रंथ असतो. तुमचं टेक्स्ट बुक आहे, पाठ्यपुस्तक आहे. त्या पाठ्यपुस्तकामध्ये जसे धडे, कविता, वेगवेगळं ज्ञान समावलेलं असतं ना, तसंच जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करणाऱ्या या व्यक्तीसोबत जीवनातलं असं प्रचंड ज्ञान जे सामावलेलं असतं. तुम्हा आम्हाला जे ज्ञात आहे, आत्ता आत्ता तुम्हा आम्हाला जे ज्ञात आहे, जे माहिती आहे, ते कुठेतरी कोणीतरी अनुभवानं सिद्ध केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही एक नदी पहा, तुमच्या गावाशेजारी असतात पुलाला, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावतात ना, या पुलावर किती पाणी आहे. का अंदाज लावतात तुम्ही? कारण तुम्ही त्या रोज त्या पुलावरून गेलेले असतात. त्या पुलाचं पूर्ण ज्ञान तुम्हाला प्राप्त असतं. मात्र एखाद्या अज्ञान ठिकाणी तुम्ही गेलेत, नदी वाहते आहे, त्या नदीला पाणी किती आहे हे सांगता येईल का तुम्हाला? सांगता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही एक एक पाऊल पुढं, एक एक पाऊल पुढं, एक एक पाऊल पुढं टाकायला लागतो, छाती बरोबर पाणी यायला लागतं, तेव्हा तुम्हाला एक अनुभव व्हायला लागतो की इथं पाणी इतकं आहे. आयुष्याचं असंच आहे. जन्म झाला, जन्मानंतर तुम्ही रडतच जन्माला आलात. बाळ रडतं का माहित आहे? का रडतं? बाळ, प्रत्येक बाळ जन्माला आल्याबरोबर रडतं. जे बाळ रडत नाही ते अबनॉर्मल असतं. त्याला रडवतात, त्याला थापटी मारून रडवतात. त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की त्याच्या ज्या श्वासाच्या झडपा असतात ना, त्या ऍक्टिव्ह होताना त्याला खूप वेदना होतात, म्हणून तो रडतो. म्हणून ते बाळ रडतं, मात्र बाकीचे हसतात. बरोबर आहे ना? बाळ जन्माला येतं तेव्हा ते रडतं, बाकीचे हसतात. माणूस मरतो, मेलेल्या माणसाचा चेहरा पाहिलाय तुम्ही? त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित असतं, हास्य असतं. तो हसतो आणि बाकीचे रडतात. जन्माला आलेला व्यक्ती रडतो आणि बाकीचे हसतात. मृत्यू झालेला व्यक्ती स्मित करतो आणि बाकीचे रडतात. याचं जन्मा मृत्यूतल्या नात्यातलं जे नातं आहे ना, ते असं आहे. तुम्ही सगळ्यात जास्त केव्हा हसतात माहितीये का? एखादा मुलगा मुलगी पायऱ्या चढता चढता जर पडलीच, सगळ्यात जास्त हसतात तुम्ही. किंवा गाईच्या शेणावर एखाद्याचा पाय पडलाच, सगळ्यात जास्त हसतात. हे का हसतात तुम्ही? त्याचं दुःख पाहून हसतात. बरोबर आहे. आणि बाकीच्यांची सुख पाहिल्यानंतर तुम्हाला रडायला येतं. नक्कीच. त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे नोकर चाकर आहे, त्याला ना 90% मार्क पडलेत, त्याला ना 100% मार्क पडलेत, 35 वाला म्हणतो. कसेच पडले असतील बरं, कॉपी केली असेल त्याने. अशा पद्धतीचं रडगाणं आपण गातो. बहिणाबाई खूप सुंदर प्रवास सांगतात. हा बहिणाबाई माहितीये? जी अशी कवयित्री आहे की जिने आज शाळेत एकही अक्षर गिरवलेलं नाही. मरण याचं न्यार रे तंतर, जगन मरण याचं न्यार रे तंतर, जगण्या मरण्यात कितीस अंतर. आपण सायन्स शिकतोय, सायन्सचे सर असतील, तर बायोलॉजीचे सर असतील, झुलॉजीचे सर असतील, ते तुम्हाला सांगतील जगण्या मरण्यात किती अंतर आहे. किती अंतर आहे सांगू शकता? बहिणाबाई म्हणते, जगणं मरण याचं न्यार रे तंतर, जगण्या मरण्यात कितीस अंतर. आला श्वास गेला श्वास, जगण्या मरण्यात एका श्वासाचं अंतर. किती अंतर आहे? आता तुम्ही आम्ही श्वास घेतोय, माझा श्वास बंद झाला, मी या क्षणी संपणार आहे. आता याच्यानंतर काय आहे हे तुम्हाला माहिती आहे? काहीच माहित नाही तुम्हाला. याच्यानंतर काय म्हणजे मी जे वाक्य बोलतोय, या वाक्यानंतर मी कोणतं वाक्य बोलणार आहे हे तुम्हाला आम्हाला माहित नाही. तसंच तुमच्या माझ्या जीवनाचं आहे. आता तुम्ही 9वीत असाल, 10वीत असाल, 11वीत असाल, 12वीत असाल, जो तुमचा वर्ग आहे, याच्यानंतर काय फक्त तुम्ही ठरवलंय, मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार. या सगळ्या गोष्टी आपण मनाशी ठरवलेल्या आहे. मी कलेक्टर होणार असं मी ठरवलं होतं BA सेकंड इयरला. 97ला
मी ज्यावेळेस BA सेकंड इयरला होतो तेव्हा मला कलेक्टर व्हायचं होतं, मी ठरवलं होतं, पण मी झालो नाही. जे तुम्ही ठरवतात त्या दिशेनं तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? जे तुम्ही ठरवलंय त्या दिशेनं तुम्हाला प्रवास करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर त्याच मार्गाने प्रवास करावा लागेल. पांडव माहित आहेत? पांडव माहित आहेत? युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव. त्यांचे गुरु द्रोणाचार्य. या द्रोणाचार्यांनी या पाचही पांडवांची परीक्षा घ्यायची ठरवली. या पाचही पांडवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं एका जाड बुंधा असलेल्या झाडाजवळ आणि डेरेदार वृक्षाजवळ. या पाचही पांडवांना द्रोणाचार्य घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर तिथे द्रोणाचार्याने त्यांना एक प्रश्न केला. पहिला प्रश्न केला युधिष्ठिराला. युधिष्ठिरा, या झाडाकडे पाहिल्यानंतर तुला काय दिसतंय? युधिष्ठिरा, या झाडाकडे पाहिल्यानंतर तुला काय दिसतंय? युधिष्ठिरानं दिलेलं उत्तर फार छान आहे. युधिष्ठिर हा सात्विक वृत्तीचा व्यक्ती होता, धर्म पाळणारा व्यक्ती होता, चांगला विचार करणारा व्यक्ती होता. तो म्हणाला, या बहारदार डेरेदार झाडाकडे पाहून मला निसर्गाच्या अपरपर चमत्काराची साक्ष होते आहे, असं तो म्हणाला. दुसरा प्रश्न त्यांनी भीमाला विचारला. भीम तो बलाढ्य असलेला, त्याचं शस्त्र काय आहे? गदा आहे. ती भीमाचा दृष्टिकोन भीमानं त्या ठिकाणी व्यक्त केला. नकुल, सहदेव, माद्री पुत्र. माद्री आहे, कुंती, माद्री वगैरे रामायण महाभारत थोडंफार तुम्हाला आम्हाला माहिती आहे. माद्रीचे हे नकुल सहदेव अगदी बालमनाचे, बालिश असलेले, फारसं या जगाशी देणं घेणं नाही. हे द्रोणाचार्य त्या नकुल सहदेवाला प्रश्न करतात. नकुल सहदेव, या तुम्हाला या झाडाकडे पाहिल्यानंतर काय दिसतंय? तेव्हा नकुल सहदेवाने उत्तर दिलं की या झाडाकडे पाहिल्यानंतर मस्तपणे या झाडावर चढावं, सूरपारंब्या खेळाव्या, काहीतरी खेळ खेळावे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. मात्र अंतिम प्रश्न त्यांनी अर्जुनाला विचारला. अर्जुन हा धनुर्धारी होता. म्हणजे जर एकलव्य अस्तित्वात असता तर अर्जुन धनुर्धारी झाला नसता. हे आमच्या मोठ्या लोकांना माहिती आहे, तुम्हाला इथे हळूहळू माहिती होईल जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा. हा अर्जुन धनुर्विद्येमध्ये पारंगत होता आणि अर्जुनाला विचारल्यानंतर अर्जुनानं उत्तर दिलं, गुरुजी, या झाडाच्या फांदीवर एक पोपट बसलेला आहे आणि या पोपटाचा डावाडोळा मला बाणानं छेदायचा आहे आणि मला फक्त त्या पोपटाचा डावाडोळा दिसतोय. मग ध्येय कसं असावं? अर्जुनासारखं. ध्येय कसं असावं? अर्जुनासारखं. तुम्हाला जे व्हायचंय, जे बनायचंय, जे निर्माण करायचंय, ज्या विश्वात तुम्हाला जायचंय त्या विश्वाकडे तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल. आता मार्गक्रमण करत असताना पुन्हा आपल्या ध्येय यष्टीकडे बघावं. म्हणजे समजा मला मिलिटरीत भरती व्हायचंय आणि माझी उंची 3 फूटच्या वर वाढतच नाही. शक्य आहे का स्वप्न? मला केमिकल ॲलर्जी आहे, मी लॅब मध्ये जातोय, मला केमिकल ॲलर्जी आहे, मला सायंटिस्ट व्हायचंय. शक्य आहे का? म्हणजेच काय तर स्वतःच्या कुवतीचाही अंदाज घेणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहतात, उभे राहतात, तुमचा फोटो तुमचा आहे हे कसं कळतं तुम्हाला? तुमच्या नजरेत तुम्ही ते साठवलेलं आहे. इथे हजारो मुलं बसलेली आहेत, बरोबर आहे? इथे हजारो मुलं बसलेली आहेत. तुम्ही हजारो मुलांमध्ये सगळ्यांचीच नावं परिचित आहेत का तुम्हाला? बरं, तुमच्या वर्गातले का परिचित आहेत? तुम्ही नित्य नियमानं त्यांना बघतात. बरं, हे तुमच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यातल्या त्या तुमच्या टोळीतले जे विद्यार्थी, टोळी म्हणजे मित्रपरिवार, कुठला गँगवर नाही, या टोळीतले 10 विद्यार्थी आहेत, ते जर लाखो लोकांमध्ये जरी मिक्स झाले तरी तुम्ही त्यांना का लक्षात ठेवता? कारण तुम्ही त्याला लॉंग मेमरीत टाकलेलं असतं. जे तुम्ही शॉर्ट मेमरीत टाकाल ते नष्ट होईल. आता मित्र असतात, हाय बाय करणारा मित्र, रोज बोलणारा मित्र, ताटात जेवण करणारा मित्र, नंतर रोज 24 तास घरात सोबत राहणारा व्यक्ती. असे आपले व्यक्ती असतात, ते रोज आपल्या सोबत राहतात. पण त्यातले आपण लॉंग मेमरीत काही टाकतो आणि काही शॉर्ट मेमरीत टाकतो.
मित्रांनो, अभ्यासाचं तंत्र, मी पहिला उद्देश सांगितला, ध्येय. ध्येय तुमचं निश्चित असलं पाहिजे, त्या ध्येयाच्या दिशेनं तुम्ही प्रवास केला पाहिजे. दुसरं आहे कुवत, पण कुवत ही बुद्धीवर मोजल्या जाते, शारीरिक यष्टीवर नाही. कलेक्टर पाहिले असेल तुम्ही, मागे एक चित्र आलं होतं युट्यूबवर वरती वगैरे, तुम्ही बघा, हात पाय नाहीत त्या व्यक्तीला, पाय नाही, सॉरी, हात आहेत पाय नाही, ती व्यक्ती कलेक्टर झालेली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिला जाता येतं. अनेक मूकबधिर व्यक्ती सायंटिस्ट झालेल्या आहेत. म्हणजे कुवत या ठिकाणी मायना ठेवत नाही. नवोन्मेष शालिनी प्रज्ञा ती प्रतिभा, नवीन नवीन उन्मेष करण्याची शक्ती ज्या बुद्धीत आहे ती प्रतिभा शक्ती असते, आणि ती बुद्धी उपजत तुमच्याकडे आहे. आपला बुद्ध्यांक आपण मोजतो, स्केल लावलं जाते. हे बरेच शिक्षक लोक आपल्या बुद्ध्यांकाला स्केल लावतात. पेपर लिहिणारे आपण असतो, 3 तास आपण पेपर लिहितो, मार्क त्या ठिकाणी मिळतात, कोणाला 35 मिळतात, कोणाला 70 मिळतात, कोणाला 80 मिळतात. मात्र तुम्हाला एक सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट सांगतो की तुम्हाला आम्हाला बुद्धी उपजत नाही, ती प्रयत्न साध्य आहे, ती प्रयत्न साध्य आहे. तुम्ही जे जे साध्य करण्याचा प्रयत्न कराल ते ते बुद्धी सतत ग्रहण करण्याचा प्रयत्न करते, ती वाढवण्याचा प्रयत्न करते. याचं उदाहरण मोगली सांगतो. मोगली माहिती आहे तुम्हाला? जंगल बुक बघितलं असेल, जंगल चित्रपट बघा. तर तो मोगली जो आहे हा माणसाचा पुत्र आहे, बरोबर आहे, व्यक्ती आहे, माणूस आहे. त्याला भाषा मराठी आता चित्रपटात दाखवतात म्हणून, पण चित्रपटात दाखवतात म्हणून त्याला हिंदी किंवा मराठी येत नाही, त्याला सर्व प्राण्यांची भाषा येते. जर जन्माला आलेलं बाळ जन्मतः त्याच्या कानावर काहीही न पडता एखाद्या जापानला नेऊन ठेवलं, जन्म झाला त्याचा, त्याला काहीच न कळता, त्याचे डोळेही न उघडता त्याला जापानी कुटुंबात नेऊन ठेवलं, मराठी कुटुंबात जन्मलेलं बाळ असतं, त्याला आयुष्यभरात मराठी येणार नाही. उपजत काय तो? मराठीत जन्माला आलेला आहे, मराठी कुटुंबात जन्माला आलेला आहे, पण त्याला मराठी येणार नाही जोपर्यंत तो भाषा शिकत नाही तोपर्यंत. तसंच उलट उदाहरण, जापानी कुटुंबातला मुलगा जन्माला आल्याबरोबर जापानी भाषेचा स्पर्श नसताना मराठी कुटुंबात आणून टाकला तर त्याला मराठी भाषा चांगली अस्खलित बोलता येईल. म्हणजेच काय, तुम्ही आम्ही सगळं काही प्रयत्न साध्य करू शकतो. प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना, वेलींना तसं नाही, काहीही त्यांना प्रयत्न साध्य करता येत नाही. आपल्याला असं वाटतं की पोपट बोलतो, गायला भाषा कळते वगैरे वगैरे, पण तसं काहीही नाही. त्या फक्त सांकेतिक खुणांना ओळखत असतात. त्या जंगलातल्या शाळेत पेपरही असतात. कोणते पेपर असतील? झाडावर चढण्याचा पेपर आहे, आकाशात उडण्याचा पेपर आहे, पावसात पाण्यात पोहण्याचा पेपर आहे, बीड खोदण्याचा पेपर आहे. सगळे विद्यार्थी, मग तिथं ससा आहे, कासव आहे, पोपट आहे, माकड आहे, हे सगळे विद्यार्थी आहेत. आता माकडाला हे 4 पेपर आहेत. एक बीळ खोदायचा पेपर आहे, पाण्यात पोहायचा पेपर आहे, झाडावर चढायचा पेपर आहे, आणि आकाशात उडायचा पेपर आहे, बरोबर आहे, आणि जमिनीवर पळायचा पेपर आहे. असे सगळे पेपर आहेत. या पेपरमध्ये तो माकड विचार करतो, अरे झाडावर तर मी सहज चढू शकतो, माझा कायमचा सराव या झाडावर चढण्याचा, या पेपरचा मला अभ्यास करण्याची गरज नाही. जमिनीवर सहज पळू शकतो, कितीही किलोमीटर पळण्यामध्ये मी थकू शकत नाही, या पेपरचाही मी अभ्यास करत नाही, याची गरज नाही मला, ह्या पेपरचाही मला अभ्यास करण्याची गरज नाही. आणि मग पोहण्याचा तोही तरबेज असतो, बीळ खोदण्याचा थोडाफार प्रयत्न तो करतो, तो म्हणतो चला पासिंग पुरतं काम या ठिकाणी माझं होऊन जाऊ शकतं, मात्र मला आकाशात उडता येत नाही, मात्र मला आकाशात उडता येत नाही. या आकाशात उडण्याच्या पेपरचा मला पूर्णपणे सराव करायचा आहे. आणि पहिला प्रयत्न करतो तो कोणता? आकाशात उडण्याचा. उंच झाडावर जातो, उंच झाडावरून आकाशाकडे झेप घेतो, आणि जीवाच्या आकांतानं झेप घेतल्यामुळे त्याचा जमिनीवरचा तोल सावरायचा जो मेंदू असतो तो काम करत नाही, तो पटकन मेंदूवर पडतो, आणि तिथेच त्याला पॅरालिसिस होतो. म्हणजेच काय, उडण्याच्या पेपरची तयारी करण्याच्या नादामध्ये झाडावर चढण्याचा पेपर गेला, बीळ खोदण्याचा पेपर गेला, पोहण्याचा पेपर गेला, पळण्याचा पेपर गेला. म्हणजेच काय, जे येणार होतं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, जे येणार नव्हतं त्याच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं, आणि बाकीच्या या 3 पेपरांचा
बोऱ्या वाजला. मासाही तसाच. मासा म्हणाला, मी पोहण्यात तरबेज आहे, मला या पेपरचा अभ्यास करण्याची गरज नाही, मला आता पटकन जमिनीवर पळण्याचा सराव करावा लागेल. तो काय करतो, पाण्यातून निघतो, पटकन जमिनीवर उडी मारतो. उडी मारल्याबरोबर त्याचा श्वास गुदमरतो. जो पोहण्याचा पेपर होता, त्या पेपरमध्ये तो पारंगत होता, त्या पेपरकडे त्याने लक्ष दिलं नाही. तो जमिनीवर पळण्याच्या पेपरकडे त्याने लक्ष दिलं आणि त्याचा तिथं मृत्यू झाला. होती की त्या गुरुकुल पद्धतीमध्ये जे विद्यार्थी असायचे, विद्यार्थी दशेमध्ये असायचे, त्या विद्यार्थी दशेमध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर एका सभागृहामध्ये 4 गोष्टी ठेवल्या जायच्या. सेवेच्या वस्तू ठेवल्या जायच्या, शस्त्र ठेवल्या जायचे, विद्येच्या वस्तू ठेवल्या जायच्या, व्यापाराच्या वस्तू ठेवल्या जायच्या. आणि मग तो मुलगा किंवा ती गृहिणी, ती मुलगी, त्यावेळेस सर्व स्त्रिया सुद्धा, शकुंतला नावाची स्त्री असेल, माद्री असेल, कोणती असेल, या सर्व शिक्षित होत्या. द्रौपदी शिक्षित होती, यांना ज्ञान प्राप्त होतं. ते नंतर स्त्रियांना शिक्षण बंदी वगैरे नंतरचा कालखंड झाला. या सभागृहामध्ये या सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. त्या वस्तूंपैकी ज्या वस्तू सोबत जो मुलगा जास्त वेळ खेळत होता त्याला त्या गुरुकुलात पाठवल्या जायचं. समजा धनुर्विद्येसोबत धनुष्यासोबत तो जर खेळत असेल तर त्याला धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी, गदासोबत खेळत असेल तर त्याला गदा शिक्षण घेण्यासाठी, पुस्तकांच्या लेखणींच्या संदर्भात, ग्रंथांच्या संदर्भात, पोथी पुराणांच्या संदर्भात तो वाचन पठण करत असेल तर त्याला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असं पाठवल्या जायचं. मूलमंत्र देणारे आपले गुरु असतात, आपले गुरु असतात. आणि हे जे गुरु आहेत ते गुरु तुमच्या, आपण म्हणतो की आपण चिखलाचा गोळा होतो, मला चाकावर फिरवलं, मला आकार दिला, माझ्यापासून मूर्ती तयार केली, दिवे पंत्या काय जे असेल ते तयार केल्या. पण काही गोळे असे असतात की ते चाकावर चढायला तयारच नाही. आमच्या अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. असे काही मठ्ठ गोळे असतात की ते ह्या कुंभाराच्या चाकावर चढायला तयार होत नाही. आयुष्य तुम्हाला एक संधी देते. संधीची एक छोटी गोष्ट सांगतो आणि नंतर गुरुने दिलेला संदेश, याची एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. संधी कशी असते आयुष्याची? एक गाव असतं, गोदाकाठची सगळी मुलं तुम्ही आहात. एक गाव असतं, गावामध्ये गावाच्या शेजारी नदी असते, मारुतीचं मंदिर असतं, तिथे कोणीतरी पुजारी असतो, बरोबर? हे सगळं चित्र माहिती आहे तुम्हाला? या नदीला पूर येतो, जसं गोदावरीला 2007 ला आलेला होता. सगळ्या गावांमध्ये पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसल्यानंतर तिथे तुम्हाला वाचवण्यासाठी वेगवेगळी लोक येतात. आता हे पाणी जेव्हा गावात हळूहळू घुसायला लागतं, सगळ्या गावात घरापर्यंत पाणी येऊन पोहोचतं, तेव्हा त्या गावातले जाणते नेमते माणसं तुमच्याकडे येतात की बाबा रे, आता आपल्याला गाव सोडावं लागेल. मग हळूहळू लोक गाव सोडतात, एखाद्या लांबच्या शाळेमध्ये तिथं पुनर्वसनासाठी येतात. काही लोक येतात, काही लोक येत नाहीत. त्यांचा विश्वास असतो की ठीक आहे, काय गाव काही बुडणार नाही. काही लोक भीतीपोटी निघून येतात, काही लोक काही येत नाही. हळूहळू पाणी वाढायला लागतं, सगळ्या घरामध्ये पाणी जातं. आता गावात पायी जाता येत नाही. काही लोक छतावर जाऊन बसलेत, काही झाडावर जाऊन बसलेत, काही कुठे जाऊन बसलेत. मग तिथे मिलिटरीला पाचारण केलं, मिलिटरी आली, मिलिटरीने त्या पाण्यात कुदून सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या शेजारच्या मारुती मंदिरावर एक पुजारी बसलेला असतो. तो म्हातारा पुजारी, त्याला ते विनंती करतात की बाबा, आता सगळ्या गावभर पाणी फिरलेलं आहे आणि या गावभर फिरलेल्या पाण्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. तुम्ही या जहाजात बसा, बोटीत बसा आणि तुमचा जीव वाचवा, निघा. तो म्हणाला, नाही नाही, माझ्या मारुतीरायावर पूर्णपणे विश्वास आहे, श्रद्धा आहे, तो मला बुडू देणार नाही, तो मला बुडू देणार नाही. आणि तो तिथेच थांबतो. बाकी गावातले लोक निघतात, जहाजानं बाहेर येतात. हा त्या मंदिराच्या मधल्या गाभाऱ्यात जाऊन बसतो. तिथे पाणी वाढायला लागतं. मग मंदिराच्या वरच्या कप्प्यात येतो. वरच्या कप्प्यात आल्यानंतर मग पुन्हा एकदा त्या ठिकाणी जहाज येतं. जहाज आल्यानंतर फक्त एकट्यासाठीच येतं. तो म्हणाला की माझ्या मारुतीरायाचा कळस पाण्याखाली गेलेला नाही, माझ्या मारुतीरायावर माझी अफाट श्रद्धा आहे, तो मला या ठिकाणी बुडू देणार नाही, मग मी येत नाही. ते बिचारे बोट घेऊन वापस जातात. एक पाण्याचा लोट येतो, पाणी वाढतं आणि कळसापर्यंत पाणी जाऊन पोहोचतं. मग तो कळसाला लटकलेला असतो. अख्खं गाव पाण्याखाली, मारुतीच्या कळसाला तो लटकलेला. तिथे हेलिकॉप्टर येतं. हेलिकॉप्टर आल्यानंतर तिथे ते सैनिक येतात. त्याला पुन्हा विनंती करतात की बाबा रे, आम्ही शिडी सोडलेली खाली, त्या शिडीला पकड,
लवकर वर ये, पाणी वाढतंय, तुझा जीव जाऊ शकतो. आणि मग तो तिथंही ऐकत नाही. माझ्या मारुतीरावावर माझी अफाट श्रद्धा आहे, हा कळस पाण्याखाली कधीच जाऊ शकणार नाही, मी पाणी या हा कळसाला सोडणार नाही. पाण्याचा लोट येतो, तो पाण्यासोबत वाहून जातो, वाहून पुढे कुठेतरी डुबतो आणि मृत्युमुखी पडतो. तुम्ही आम्हाला कथा सांगितल्याप्रमाणे, दंतकथाप्रमाणे मग मृत्यू झाल्यानंतर कुठे जातो आपण? चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये. चित्रगुप्ताच्या दरबारात तो उभा राहतो. उभा राहिल्यानंतर तो म्हणतो की महाराज, मला या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. चित्रगुप्ताला तो म्हणतो की मी अफाट भक्ती केली, अफाट श्रद्धा ठेवली, मी तुमची पूजा एकही दिवस टाळली नाही आणि तुम्ही मला खुशाल पाण्यात बुडवून टाकलं. तो म्हणाला तसं नाहीये, मी तुला 3 संध्या दिल्या होत्या. पहिली संधी गावातले लोक तुझ्याकडे आले होते, गावात पाणी फिरल्यानंतर, तेव्हा मीच तो माणूस पाठवलेला होता तुझ्याकडे, त्याची ओळख तुला पटली नाही, तू त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही. दुसरी संधी तुला बोट घेऊन मी माणूस पाठवला होता, त्या संधीलाही तू ओळखलं नाही. तिसरी संधी मी हेलिकॉप्टर घेऊन तुमच्याकडे सैनिक पाठवलं होतं, त्या संधीलाही तू ओळखलं नाहीस. म्हणजेच काय, तर तू तुझ्या दुनियेत रममाण होतास, तुझ्या आयुष्यातल्या कोणत्याही संधीला तू ओळखलं नाही, म्हणून तू डुबलायस, म्हणून तुझा मृत्यू झालाय. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशा खूप संधी, आपल्या आयुष्यात अशा खूप संधी असतात की त्या संधीला आपण ओळखत नाही. पहिली संधी असते, तुमच्या टाळ्यांचा अर्थ वेगळा निघतोय. तुमच्याजवळ बोललेलो आहे एक होळीच्या, झांज झुलते झाड झालो, झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हाराचा आषाढ झालो, झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हाराचा आषाढ झालो, ऐसे चांदणे दारात माझ्या, मोतिया मिरवीत शिरता जल्यालो, मोतिया मिरवीत शिरता जल्यालो. म्हणून मित्रांनो, बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, बुलबुल चिमनी जी असते, बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, बुजदिल और कमजोर हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है छुप कर चलने की आदत, दोस्तों उन सिरों पे कभी ताज नहीं होते, दोस्तों उन सिरों पे कभी ताज नहीं होते. धन्यवाद मित्रांनो, आपण खूप शांत संयमानं या ठिकाणी ऐकलं. मला विषयाला किती ज्ञान, किती न्याय देता आला मला माहित नाही, पण निश्चितच तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असतील. हे सूर्य तेज तळपून तुम्ही चलावं असं मला वाटतं. ज्यांनी अंधाराचा प्रवास केला, शतकानुशतके ज्यांनी अंधाराचा प्रवास केला, त्यांनी आता अंधार यात्रिक होण्याचं टाळलंच पाहिजे. शतकानुशतके ज्यांनी अंधाराचा प्रवास केला, त्यांनी आता अंधार यात्रिक होण्याचं टाळलंच पाहिजे. हजारो वर्षानंतर हाती सूर्यफुले ठेवणारे असे गुरुजन भेटले, म्हणून सगळ्यांनी सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे, सर्वांनी सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे. धन्यवाद.